पिंजरा पिंजरा रे. अच्छा, म्हणजे आम्हाला कसं डायरेक्ट नाही म्हणून रूम मधून हाकलून दिलं, तसा तुम्हाला नकार मिळालेला नाही. पण होकार सुद्धा मिळालेला नाहीये. काय त्याचं गप्प बसणं हा अस्पष्टपणे होकारच असतो. बरं तुम्ही त्याला काय असं सांगितलं की तो गप्प बसला? काही नाही, हेच सांगितलं की माझ्यावरती अन्याय झालेला आहे. आणि दुसरं म्हणजे हे सांगितलं की आता तुम्हीच ठरवा, मला मूल द्यायचं की विहिरीत ढकलून द्यायचं. वा वा वा, लय भारी काम केलं. म्हणजे काय, याच मुद्द्यावरून तुमचं म्हणणं मला पुढे रेटतंय. हाय बघा सोनबाई, तुम्हाला देशमुखांच्या वंशज दिवा लाभल आणि तो सुद्धा आमच्या थोरल्या चिरंजीवांकडूनच लाभल. फक्त तुम्ही हे घर सोडून जाण्याची भाषा करू नका. आम्हाला लई त्रास होतो. मला जर वीरकडनं मूल मिळणार असेल तर मग हे घर सोडून जाण्याचा प्रश्न येतोच कुठे. नाही, जाऊच नका तुम्ही, हे घर सोडून जाऊच नका. आता तुम्ही म्हणाल का मी असं का करतोय, सारखा सारखा माग लागतोय तुमच्या, घर सोडून जाऊ नका, घर सोडून जाऊ नका. काय की गजाची शेवटची आठवण म्हणून तुम्ही इथे राहावेत असं आम्हाला वाटतं. तुमच्या रूपात मी गजाला बघतो. ठीक आहे, जर माझी इच्छा पूर्ण होणार असेल तर मग मी हे घर सोडून नाही जाणार. चंचला, माझी चूक झाली ग. हे बघ बाळा, मुळात तुझं लग्न हीच मोठी चूक होती. हे बघ, आयुष्यात एकदा झालेली चूक परत परत सुधारत बसायचं, सांग ना, दुरुस्त करत बसायचं का आपण ते? चंचला, मला माफ कर आणि खरंच घरी ये ग परत. बाबा प्लीज असं बोलू नका. तुम्ही कधीच माझ्या बाबतीत चुकीचा निर्णय नाही घेऊ शकत. हा निर्णय माझा होता. चंचला, मला रात्र रात्र झोप येत नाही ग. घर खायला उठतंय. ये ना बाळा, घरी ये ना परत. बाबा प्लीज असं बोलू नका, प्लीज. तुम्हाला सोडून मी इथे खूप खुश आहे असं नाहीये. माझं फक्त इथे एक काम आहे, जे झाल्यानंतर मी येईन तुमच्याकडे. काम? मला कसलं काम? अगं, जिथे तू 2 दिवस सुद्धा राहिली नाही तिथे काय काम असू शकतं ग तुझं? झाल्यावर सांगेन. म्हणजे तू मला, हे बघ, मी प्लीज तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. माझं काम झालं ना की मी येईन तुमच्याकडे आणि तुमच्या बरोबरच राहीन. हे बघ संचला, मला तुझा स्वभाव माहिती आहे. असं कुठलं काम आहे का? हे बघ, आणि जे काम करशील ना त्यांनी स्वतःला खरंच त्रास करून घेऊ नकोस. हे बघ, जर एखादी चूक आपल्या हातून झाली असेल ना तर ती मान्य करायची आणि पुढे जायचं, यातच आपला फायदा असतो. हे चंचला, बोल ना या तुझ्या बापाशी, बोल ना, सांग ना तुम्हाला. बाबा मी सांगितलं ना तुम्हाला, माझं काम झाल्यानंतर मी सांगेन, मी येईन तुमच्याकडे. मला थोडंसं काम आहे, मी नंतर फोन करते. ठीक आहे, सांभाळ स्वतःला. माझी शांत. चंचला म्हणते की तिला काहीतरी काम आहे, ते झाल्याशिवाय ती येणार नाही. गोरख, असं कुठलं काम असेल रे तिला? मला माहितीये तिचं काय काम आहे ते. अशा पोरीच्या आयुष्याची राखणामोडी तर झालीच आहे. निदान डोळ्यासमोर असेल तर एवढंच समाधान. हे गोरख, मला माझी पोरगी परत हवी. एक बाप तुझ्याकडे दयेची भीक मागतो.
अरे रात्र रात्र मला झोप नाही लागत तिच्या आठवणीनं काळजी. झोप नाही लागत मला. बस माझी हे बघ, मी चंचलाला परत आणेन. हं? तू काळजी करू नकोस, कळलं? बऱ्या बोला नाही आली तर मी 4 फटके देईन, पण मी आणीन तिला. हं? आणीन मी. वीर मी अजून किती दिवस दुःख करत बसणार आहेस तू वीर? नाही असं. वीर हे माझ्याकडे बघ. हे बघ, जे झालं ते वाईट झालं. आपण ते बदलू शकणार आहोत का? नाही ना. मग स्वतःला सावरायला नको का वीर? कसं सावरणार मी स्वतःला? आनंदी गजा गेलाय यावर माझा विश्वासच बसत नाही. असं आत्ताही असं वाटतंय की गजा कुठून तरी येईल, म्हणेल दादा मला तुझा शर्ट दे ना, तुझी गाडी घेऊन जाऊ का मी? माणूस मेल्यावर त्याची किंमत कळते हे म्हणतात ना, ते खरंच आहे. जिवंत असताना मात्र छोटे छोटे वाद घालत बसतो आपण, आणि माणूस गेल्यानंतर सगळ्या आठवणी गोळा करत बसतो. आता माझ्याकडे पण माझ्या गजाला आठवण्यापलीकडे दुसरा काहीच पर्याय नाही. तुला माहिती आहे आनंदी, लहानपणी ना गजा आणि मी, आम्हाला बहीण नाही म्हणून दोघेही खूप नाराज असायचो. मग काय, दोघेही एकमेकांना राखी बांधायचो, म्हणायचो आपण एकमेकांचं रक्षण करायचं. काय केलं नाही आनंदी, मी नाही विसरू शकत गजाला एका सेकंदासाठी. वीर हे बघ, ऐक शांत हो दे. हे बघ, कोणीच म्हणत नाहीये की तू विसर राजा. कोणीच म्हणत नाहीये. तू अजून किती त्रास करून घेशील वीर स्वतःला? तू रात्र रात्र जगतोस ना, मग डोकं दुखतं की नाही? अजूनही दुखतंय, खूप खूप दुखतंय डोकं. असं वाटतंय ना मला माहितीये वीर, मला माहितीये. हे बघ, आता मी तुला अजिबात चहा देणार नाहीये. वीर, तुझी किती जागरण होतात तुला कळतंय का? किती ताण असतो तुझ्यावर. हे बघ, तुला पित्त झालंय असंही म्हणत होतास ना तू. मी नाश्ता करते, तू खा. हा वीर, काय केलंस रे? ये ना बाबा, ये. माझा काय शर्ट हवा, शर्ट घे. गाडी हवी, गाडी ने. ये परत. मिस यू गजा, मिस यू यार, मिस यू. वीर, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. नारायणी, आता नको. मला आता कोणाशी बोलायचं नाहीये. मला माहितीये तुझी आता माझ्याशी बोलायची इच्छा नाहीये, पण मला गजाबद्दल तुझ्याशी बोलायचंय. गजाबद्दल? वीर, मी जे काही ऐकले ते फक्त तुझ्या कानावर घालायचंय मला.
नारायणी मग बोल ना लवकर, तुला जे बोलायचंय ते. उगाच बोलणी खाशील ना माझी नाही. गजाचा खून कोणी केलाय हे मला कळलंय. गजाचा खून? हो, आता त्याला खून म्हणायचंय की नाही हे तूच ठरव. पण गजा माझा भाऊ असता ना तर त्या व्यक्तीला मी खुनीच मानलं असतं. नारायणी, गजाचा खून कोणी केला मला सांग. आणि का करेल कोणी असं? आणि तुला कसं माहिती असेल? सांगते, पण या सगळ्यात माझं नाव कुठेही येता कामा नये. नाही येणार तुझं नाव कुठेही. बोल. ही गजाची शपथ. नारायणी, शपथ ही जिवंत माणसांची घेतो, पण तरीही तुझ्या समाधानासाठी मी माझ्या मेलेल्या भावाची शपथ घेऊन सांगतो, तुझं नाव नाही येणार कुठे. पण बोल. हे बघ नारायणी, तुझं नाव कुठेही येणार नाही, पण मला सांग तू कोणी खून केलं माझ्या भावाचं? त्या पुण्याला मी सोडणार नाही नारायणी, मग साक्षात तो माझा बाप असला ना तरी. बघा ऐक, तुझ्या भावाचा खून तुझ्या बायकोने केलाय. काय बोलतेस तू नारायणी? बरोबर बोलतेय मी, त्याचा पुरावा आहे माझ्याकडे. ओ गोरक्ष, अरे बोलतो, आनंदीला बोलतो. नाही तात्या, मी आनंदीला भेटायला नाही आलो, मला चंचलाला भेटायचंय. तुम्ही चंचला भेटाल हो, पण चहा बंद करून घ्या हो. मिशेल चहा घेऊन. मी चहा पाण्याला नाही आलो, मी चंचलाला भेटायला आलोय. कुठे आहे ती? यात मध्येच आहे. हा, आलोच मी. हिला काही घेऊन जायला आला की काय हिला? घेऊन जाऊ दे, बॅग तरी टळल. नारायणी, उगाच काहीतरी बोलू नकोस. वीर, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? ठीक आहे, मग ऐक. एखादी व्यक्ती डिप्रेशन मध्ये आहे आणि ती व्यक्ती तुझ्याकडे येऊन तुला म्हणाली की आता मी ज्या परिस्थितीत उभा आहे त्या परिस्थितीत तू उभा राहून बघ, तेव्हा तू काय केलं असतंस रे? म्हणजे जी व्यक्ती डिप्रेशन मध्ये आहे त्याने तुला विचारलं असतं की मी आत्महत्या करू की नको, तर तू त्याला काय सांगितलं असतंस? साहजिक आहे ना नारायणी, मी हेच सांगेन की आत्महत्या करू नकोस, त्याला थांबवेन ना मी. एक्झॅक्टली, मी सुद्धा हेच केलं असतं. अरे मीच काय, या जगातल्या कुठल्याही व्यक्तीने हेच केलं असतं, अगदी शत्रूने सुद्धा. पण समजा तू त्या व्यक्तीला सांगितलं असतंस की अशा वेळी मी आत्महत्या केली असती, तर नारायणी साहजिकच आहे ना, डिप्रेशनच्या नादात त्यांनी ही तुला काय म्हणायचं नारायण? म्हणजे जेव्हा गजा डिप्रेशन मध्ये होता तेव्हा तो आनंदीकडे सल्ला मागायला गेला होता, तेव्हा आनंदीने त्याला सांगितलं की जर तुझ्या जागी मी असते तर आत्महत्या केली असती म्हणून. नाही, हे पॉसिबल नारायण. आनंदी असं काय बोलणं शक्यच नाही. ठीक आहे, मग तू आनंदीलाच जाऊन विचार ना. जेव्हा गजा आणि सुपीचं प्रकरण सुरू होतं ना तेव्हा गजाला आनंदीच पुश करत होती. अरे कित्येक वेळेला सुपीच्या घरी गजाला घेऊन जाताना मी आनंदीला पाहिलंय. मागच्या वेळी जेव्हा चंचलाला सुपीने मारहाण केली होती ना तेव्हाच मी आनंदीला सावध केलं होतं, पण नाही, तिने माझं नाही ऐकलं. आणि आता त्याच व्यक्तीला तुम्ही सरळ सरळ आत्महत्या कर म्हणून सांगता. नाही, हे बघ, गजा आनंदीला खूप मानायचं, तिचा कुठलाही शब्द कधीच पडू दिला नाहीये. हेच मी तुला सांगते वीर. शिवाय तुला माहितीये सुपी किती आगाऊ मुलगी आहे ती, आणि अशा मुलीकडे गजाला पुश करणं म्हणजे याचं कारण काय असेल रे? मी ही आनंदीला वारंवार हेच सुचवलं. वीर, महत्वाचं म्हणजे गजा खचलेला असताना त्याला ह्या अशा आत्महत्येसारख्या गोष्टी सांगणं म्हणजे चुकीचं आहे ना. गजा जरी माझा भाऊ नसला तरी त्याच्या जाण्याने मला सुद्धा तेवढंच दुःख झालंय. नारायणी, मला नाही खरं वाटत आनंदी असं काहीतरी बोल. हे सगळं आनंदीच बोलू शकते, कारण कधी कुठे काय कसं बोलावं ना हे आनंदीला कळतच नाही. मागे आत्महत्येपासून तू मला वाचवलं होतं
आणि तुझ्यासारख्याच माणसाच्या सहवासात राहून ती तुझ्याकडून काहीच शिकली नाही. मी तर या सगळ्या प्रकरणाला आनंदीला जबाबदार मानते. पण नाही, नाही शक्य आहे. सगळं आनंदी नाही वागणार अशी. ठीक आहे, नको ठेवूस माझ्यावर विश्वास, पण जेव्हा तुला खरं कळेल ना तेव्हा मात्र विसरू नकोस की तुझ्याच बायकोने तुझ्या भावाचा खून केलाय. पण आता तर माझं लग्न झालंय आणि आता जो शहाणपणा माझ्या गळी उतरवला जातोय ना तो मला लग्न आधीच सांगायला पाहिजे होता. मी तुला तुझं लग्न व्हायच्या आधी 10 वेळा हे सांगितलेलं, पण तुला ऐकायचं नव्हतं. हो, कारण मी कधीच कोणाचं काही ऐकत नाही. मी माझ्या बाबांचं कधी ऐकलेलं नाहीये, तर तुझं का म्हणून ऐकू? याच तुझ्या मूर्खपणामुळे तुमच्या त्या भल्या मोठ्या वाड्यात तुझा बाप एकटाच वेड्यासारखा राहतोय. रोज फोन करून रडतो बिचार, पण त्याच्या या अवस्थेला केवळ तू कारणीभूत आहेस. त्यामुळे आता त्याच्याबरोबर तुला असायला पाहिजे. तू इथे काय करतेस? तू प्लीज माझ्याशी मोठ्या आवाजात बोलू नकोस, मला ते सहन होत नाही. तुला सहन करावं लागेल. तुझ्या मूर्खपणामुळे आधीच 2 जणांचा जीव घेतलायस तू, आणि आता अजून 2 जणांचा घेतोस. तुला कळतंय तू काय बोलतोयस गोरखा? मला नीट कळतंय मी काय बोलतोय. हा असला मूर्खपणा तू केला नसतास ना तर ही वेळच आली नसती. पण मी जर लग्न केलं नसतं ना तर तू गजेंद्रला जिवंत सोडलाच नसतास. मी काय खून करणार नव्हतं त्याचा. पण त्यावेळी तू हेच बोलला होतास की जर गजेंद्रनी चंचलाशी लग्न केलं नाही तर मी त्याचा खून करेन म्हणून. अगं मी बोललो म्हणजे मी काय खरं करणार नव्हतो ते. मला माहितीये, आणि त्यावेळी सुद्धा मला माहिती होतं की ती तुझी पोकळ धमकी आहे म्हणून. पण हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात गोरख काका. मी जे बोलते ना ते करायचं बंधन मी स्वतःवरती घालून घेते. नुसत्या डरकाळ्या फोडणाऱ्या माणसांना माझ्या आयुष्यात स्थान नाहीये, आणि त्यांनी तर प्लीज मला शहाणपणा शिकवायला येऊ नये. हे बघ चंचला, मी तुला शहाणपणा वगैरे शिकवत नाहीये, आणि तुला तसं वाटत असेल ना तर तसं समज. पण हा तुझा मूर्खपणा बास झाला आता. या मूर्ख हट्टापायी दुसऱ्या कोणाचं आयुष्य पणाला लावू शकत नाही मी. गोरा काका, मी तुला काही बोलायच्या आधी तू इकडनं निघून जा. चंचला, मी तुला बरोबर घेतल्याशिवाय या घराच्या बाहेर जाणार नाही. वीरकडे तुझी मागणी केलीस ना, ती फक्त अनैतिकपणाची नाही तर लाजिरवाणी सुद्धा. माझ्या पुतणीचा संसार मी तुला उद्ध्वस्त करू देणार नाही, कळलं? मी तुझ्या पुतणीचा संसार मागत नाहीये. मी फक्त तिच्या नवऱ्याकडनं मूल मागते, आणि तेही एक